ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करतील असं वाटत नाही। भास्कर जाधवांच्या नावानं केवळ पत्र दिलं गेलंय। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते पदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही। भास्कर जाधवांचं विधान तर उद्धव ठाकरे माझं नाव घेतील की नाही हे तेव्हाचं तेव्हा पाहू, जाधवांचं उदय सामंतांना उत्तर। जोपर्यंत ठाकरे त्या सभागृहात आहेत तोपर्यंत भास्कर जाधव कधीही विरोधी पक्षनेते होणार नाहीत। भास्कर जाधवांच्या विरोधी पक्षनेते पदावर निलेश राणेंची टीका। संवैधानिक पद रिक्त ठेवणं हा मनमानीपणा असून याचा अर्थ सत्ताधारी संविधान मानत नाहीत असा होतो। विरोधी पक्षनेते पदावरून विजय वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। आदित्य ठाकरेंचं विरोधी पक्षनेते पदासाठी नाव येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचा निशाणा। बातमी पेरलेली आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका। आदित्य ठाकरेंनी विरोधी पक्षनेत्याबाबतच्या चर्चा फेटाळल्या। विरोधी पक्षाच्या किमान 29 जागा निवडून यायला हव्या होत्या, तरच विरोधी पक्षनेते पदावर ते दावा करू शकत होते। विरोधकांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीवर गुलाबरावांची टीका। एक आमदार असला तरी विरोधी पक्षनेते पद देता येतं, सभापती राम शिंदेंनी या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। संख्याबळाचा नियम कुठेही नाही, तातडीनं विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी, नाना पटोलेंची मागणी। राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत, विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्र्यांना सल्ले देऊ नये, आमदार गोपीचंद पडळकरांनी विरोधकांना फटकारलं। विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यानं विरोधक आक्रमक राहणार, आरोप प्रत्यारोप करणं हे विरोधकांचं काम। आमच्या संख्याबळाची सगळ्यांना कल्पना, मंत्री भरत गोगावलेंची विरोधी पक्षनेते पदावरून विरोधकांवर टीका। विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेणं अभिप्रेत आहे, किमान अजितदादांनी तरी मुख्यमंत्र्यांना सांगावं, विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस नेते सतेज पाटलांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी, तर जास्त काळ अधिवेशन व्हावं ही आमचीही भावना, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शेकडो कोटी रुपये खर्च करून अधिवेशन 5 दिवसांचं घेतात, अंबादास दानवेंचा सवाल। अधिवेशन गुंडाळण्याचं काम केलं जातंय, दानवेंची टीका। शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, तर आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का, निलेश राणेंचा सवाल। महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, नाना पटोलेंचं आव्हान। सर्वात जास्त मतांनी निवडून न आल्यास मी राजकारण सोडेन, पटोलेंचं वक्तव्य। राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ अर्थमंत्री अजित पवार यांची देखील कबुली। आठवड्यातील 1 दिवस अर्थ खात्याकडून उत्पादन शुल्क, महसूल, सहकार व सेवा कर या खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येतील। राज्याची आर्थिक स्थिती बिघडली, राज्यात 200 योजना बंद झाल्या, पैसा कुठे गेला, विजय वडेट्टीवारांचा सवाल। हिवाळी अधिवेशनात अर्थ मंत्रालयाकडून पुरवणी मागण्या सादर, 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पुरवणी मागण्या, मार्च महिन्यापर्यंत खर्चाची तरतूद। पुरवणी मागण्या मंजूर करून सरकार तिजोरीतील पैसा ओरबाडण्यासाठीच हे अधिवेशन आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा आरोप। रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंची भेट, विधान भवन परिसरात निलेश राणे आणि चव्हाणांमध्ये हस्तांदोलन। माझा लढा व्यक्तिविरोधात नव्हता तर व्यवस्थेविरोधात होता, राणेंची प्रतिक्रिया। विधान भवन परिसरात भास्कर जाधव आणि सरनाईकांची भेट, भास्कर जाधवांनी मतदारसंघातील बसेसबाबत भेट घेतली, सरनाईकांची माहिती। धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटतील, मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली, जरांगेंचा गंभीर आरोप। जरांगेंच्या आरोपांवर काहीही बोलायचं नाही,
एसआयटी नेमलेली आहे, पारदर्शकपणे काम करतंय. जरांगेंच्या आरोपांवरून धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजितदादा, धनंजय मुंडे, मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीला. रश्मी शुक्ला देखील भेटी दरम्यान उपस्थित. मुख्यमंत्र्यांच्या दालनात तिघांची बैठक झाल्याची शक्यता. रायगडचं पालकमंत्रीपद आम्हालाच पाहिजे, अधिवेशनात मुद्दा मांडणार. आम्ही उठाव केला पण त्याची थोडीही जाणीव राहिलेली नाही, पालकमंत्री पदावरून महेश थोरवेंचं वक्तव्य. राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे. राम शिंदेंचा काहीतरी गैरसमज झाला असेल. राम शिंदेंच्या टीकेला मंत्री हसन मुश्रीफांचं उत्तर. तर राजकारणातही अजित पवार, रोहित पवार एकत्र नृत्य करत असल्याचं विधान राम शिंदेंनी केलं होतं. वंचितचे युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्यावर चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अंगरक्षकांना हाताने धक्का दिल्यामुळे कारवाई. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उत्तर गोव्यातील नाईट क्लबमधील आग लागल्याप्रकरणी क्लबचे मालक, भागीदार, व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. इतरही व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. नियमांची पायमल्ली करून नाईट क्लब चालवला जात असल्याचं उघडकीस. इतिहासात प्रथमच मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात 10 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र सोपवून केलं आत्मसमर्पण. सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून भेट. अमेय खोपकर देखील राज ठाकरेंच्या भेटीला दाखल. गिरीश महाजन ठाकरे बंधूंची भेट घेणार. तपोवन वृक्षतोड संदर्भात गरज भासल्यास भेट घेणार. याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यास सभागृहात निवेदनही देणार, महाजनांची माहिती. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात तृतीयपंथी समाज देखील आक्रमक. तृतीयपंथी समाजाकडून झाडं वाचवण्याचा संदेश देत घोषणाबाजी. तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात साताऱ्यातील कराडमध्ये पर्यावरण प्रेमींकडून निषेध. पर्यावरण प्रेमींनी राबवली स्वाक्षरी मोहीम. तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची कृष्णा खोपडेंची मागणी. मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधींचा निधी दिला होता. काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा कृष्णा खोपडेंचा आरोप. प्रशांत बंब यांना काळं फासू. भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शेखर भोयर यांचा इशारा. बंब यांनी संपात सहभागी झालेल्या शिक्षकांच्या निलंबनाची मागणी केली होती. यवतमाळमध्ये 8वीच्या शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेत उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न. संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवल्याची माहिती. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आमदार विक्रम काळेंची ही मागणी. पंढरपुरात 11 दिवस विठ्ठलाचं पाद्यपूजन बंद राहणार. 21 ते 31 डिसेंबरपर्यंत विठ्ठलाचं पाद्यपूजन बंद राहणार. नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय. उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी आंदोलन करणार. महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होणार. आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नगर कल्याण मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको. बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको. आठवडा उलटूनही कारवाई न झाल्यानं रास्ता रोको. पारनेरच्या किन्ही गावात भागुबाई खोदडेंचा झाला होता मृत्यू. सप्तशृंगी घाटातील अपघात प्रकरणी सप्तशृंगी ग्रामस्थ आक्रमक. काल झालेल्या अपघातास्थळी ग्रामस्थांचा रास्ता रोको. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावरही आरोप. कर्नाटकातील अथणीमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा उद्दामपणा सुरूच. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटीवर लिहिलं जय कर्नाटक. ठाकरेंच्या सेनेचे कोल्हापुरात कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्राचे फलक लावल्यानंतर उमटले पडसाद. कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांवर होणाऱ्या दडपशाहीचा ठाकरेंच्या सेनेकडून निषेध. बेळगावमध्ये होणाऱ्या मेळाव्याला परवानगी नाकारल्यानं आंदोलन. बेळगावमध्ये महामेळाव्याला जाताना एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक. खानापूर शहरातील घटना. कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महामेळाव्याचं आयोजन. परवानगी नसतानाही नेते महामेळाव्यासाठी पोहोचले होते.
बेळगाव आणि निपाणीमधून महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेस बंद. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बस बंद ठेवण्याचा निर्णय. बेळगावमध्ये कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची बस थांबवून निषेध केला. कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेनं कर्नाटकची बस थांबवल्यानंतर उमटले पडसाद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.